राम राम मंडळी, आम्ही 3 कॉम्बिनेशन घेतले आज. त्याच्यामध्ये होता EDT एजिंग जो आता बाटलीमध्ये टाकले जाते. त्याच्यानंतर एक घेतला व्हायरोरिस. याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे, कारण की याचा असा आपला पण आज विषय व्हायरोरिसचा. आणि त्याच्यानंतर घेतलंय नोवाझाईम. तर नोवाझाईमचा मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो की मेटाबॉलिझमची जी प्रक्रिया असते ती झाडाची वाढ होतं, मुळे अधिक मजबूत होतात आणि अन्नद्रव्य शोषण केलं जातं. झाडाची एकूण ताकद व वाढ सुधारते. यासाठी नोवाझाईमचा फायदा होतो. आणि जे EDT टाकलं होतं ते पानांचं आरोग्य सुधारवतं, फुलांची संख्या व दर्जा सुधारवतो EDT झिंक आपला. त्याच्यानंतर जी कमतरता असतील, लहान पाणी, वाढ खुंटणे, पिवळं सरपणा, तो दूर केला जातो. तर अशा प्रकारे 3 कॉम्बिनेशन घेतले. त्यांचा डोस होता जवळपास आम्ही त्या 9 टाक्या केल्या 250 ml मध्ये, आणि 150 ग्राम त्याच्यानंतर झिंक वापरलं त्याच्यामध्ये 10 टाक्यामध्ये, 9 टाक्यांमध्ये सॉरी. चला तर मग जो आपला मेन होता व्हायरोरिस, याच्याबद्दल माहिती घेऊया, कारण आपल्याकडे टाइम कमी आहे. व्हायरोरिस आपला बेस्ट बायो व्हायरिसाइड आहे, जो काय करतो, झाडांमध्ये प्रतिकार क्षमता करतो. हे अशा प्रकारे आपली फवारणी सुरू झाली. फवारणीचा व्हिडिओ पाहता माहिती आहे का. त्याच्यानंतर आपली जी वाढ आहे, झाडांची वाढ असते, क्रॉप ग्रोथ ती चांगलं होतो. क्लोरोफिल पिगमेंटही वाढतात, म्हणजे जे हिरवापणा असतो झाडांना तोही वाढतो व्हायरोरिसमुळे. फुलं जे गळ असते ती थांबत नाही. त्याच्यानंतर हा काय म्हणतो आपलं कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक असतो. आणि विशेष म्हणजे हा उपयोग कशासाठी होतो, तर हायली रिकमेंडेड अगेन्स्ट चिली लीफ कर्ल व्हायरस, आपला टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस, पपाया रिंग स्पॉट व्हायरस, येलो एंड मोझेक व्हायरस, लिटल लीफ ऑफ ब्रिंजल आणि इतर अनेक व्हायरसवर आपला व्हायरोरिस काम करतो. मागच्या वर्षी आम्ही फवारणी केली होती, तेव्हाही खूप छान रिझल्ट आले होते. त्यामुळे यावर्षी फवारणी मी रिपीट करतोय. तर व्हायरोरिस तुम्ही नक्की वापरा. चला, एखाद्या कंपनीचं मार्केटिंग करतोय असा विषय होत नाही. काय होतं, प्रोडक्टचे जर रिझल्ट आले तर रिकमेंडेशन करणं माझं काम असतं. जर रिकमेंडेशन केलं नाही तर मग व्हिडिओ करूनही काही फायदाच नाही. सिस्टमॅटिक, कॉन्टॅक्ट, प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणून व्हायरोरिस आपलं काम करतोय. त्याच्यामध्ये टोमॅटोमध्ये 1.5 ते 2.5 ml आपण तुम्ही डोस घेऊ शकता स्प्रेइंगसाठी. चिलीवाली बी 1.5 ते 2.5 ml डोस घेऊ शकता. चला मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला